आज आपण भाग 2 मधील पहिलं प्रकरण आपलं समरूपता याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। समरूपता या प्रकरणामध्ये जवळपास एक 2-3 गुणधर्म आहेत, ते गुणधर्म आपल्याला पाहायचे। तर या समरूपता प्रकरणामध्ये पहिला जो गुणधर्म आहे आपला त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। तर आपल्याला पूर्वीचं एक सूत्र आपल्याला आठवायचं इथं, त्रिकोणाच्या क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। या सूत्राचा वापर इथं आपल्याला करायचा आहे। कशासाठी करायचा आहे? क्षेत्रफळ आलंय, त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्यांचं गुणोत्तर आलंय, म्हणून त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं इथं आपल्याला सूत्राची वापर इथं करावा लागणार आहे। तर त्यासाठी आपल्याला बघा इथं पाया आणि उंची ओळखता आली पाहिजे। काय असतं बघा, कुठल्याही त्रिकोणाला 3 उंची असू शकतात, कारण 3 बाजू आहेत म्हटल्यानंतर 3 बाजूवरती लंब टाकले 3 उंची झाल्या। समजा इथं आपण एक बीसी वर लंब टाकलेला आहे एडी, म्हणजे बीसी या पायाची संगत उंची एडी झाली। जर आपण इकडं बी या शिरोबिंदूतून जर इथं एसी वर जर लंब टाकला तर एसी ची संगत उंची बी या शिरोबिंदूतून टाकलेला लंब असणार आहे, ही उंची असणार आहे याची संगत। एसी ची संगत उंची समजा मी इथं बीई, लक्षात येत आहे? पाया कोणता घेतोय आपण आणि त्याची संगत उंची महत्वाची आहे इथं, कारण संगत उंची कळल्याशिवाय तुम्हाला हा गुणधर्म वापरता येणार नाही। कारण एका त्रिकोणामध्ये एकापेक्षा जास्त उंची असू शकतात, जसं की इथं 2 मी उंची काढलेल्या आहेत, एक एडी एक उंची आहे आणि बी एक उंची आहे। मग ही उंची कोणत्या पायावर टाकलेली आहे? जसं बीसी वर एडी ही उंची टाकलेली आहे, लंब टाकलेला आहे, म्हणून बीसी ची संगत उंची एडी म्हणता येईल आपल्याला। जसं बीई हा लंब कुठे टाकलाय? एसी वर टाकलाय, म्हणजे एसी ची संगत उंची बीई झाली। 2च टाकता येतात का? नाही, आणखी इकडे एक लंब टाकता येईल आपल्याला सी या शिरोबिंदूतून, कशावर? एबी वर। अशा पद्धतीनं त्रिकोणाला 3 उंची असतात, मग 3 पाया आणि 3 उंची। मग आपल्याला ओळखायचंय काय की कोणत्या पायावर तो लंब टाकलेला आहे, चला उंची म्हणायचं। जसं आता बघा इथं बघा पी क्यू आर मध्ये क्यू आर हा काय म्हणता येईल? पाया, आणि त्याची संगत उंची पीएस मध्ये येते लक्षात। आणि जर काटकोन त्रिकोण असेल तर काटकोन त्रिकोणामध्ये काय होतं बघा, गुणधर्म थोडासा बदलत बघा, म्हणजे उंची आणि पाया। कारण काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू परस्पर एकमेकांना लंब असतात, जसं की उदाहरणार्थ इथं आपण एक्स वाय झेड असं नाव दिलं। एकमेकाला लंब असणाऱ्या बाजू कोणत्या? एक्स वाय आणि वाय झेड, हे एकमेकाच्या परस्पर पाया आणि उंची म्हणते। म्हणजे जर आपण उंची एक्स वाय घेतली तर पाया वाय झेड म्हणते, उंची वाय झेड घेतली तर पाया आपल्याला एक्स वाय म्हणते। म्हणजे या काटकोन त्रिकोणाला फक्त एकच उंची आपल्याला काढता येते, ही म्हणते आपल्याला वाय डब्ल्यू। कोणाची संगत उंची आहे? एक्स झेड ची। काटकोन त्रिकोणाच्या संदर्भामध्ये हा लघुकोन त्रिकोण आहे, येतं लक्षात। आणि तिसरे आणखी एक बाब आपण म्हणू शकतो, जर एखादा विशालकोन त्रिकोण आहे, एक विशालकोन त्रिकोण दिलेला आहे ज्याचा एक कोन 90 अंशापेक्षा मोठा आहे, त्याला विशालकोन त्रिकोण म्हणतो। मग समजा याला आपण LMN नाव दिलं। इथं काय होतं बघा, हा विशाल कोण आहे, बरोबर आहे, हा उरलेले हे लघु कोण आहे, याला एकच उंची अंतर्भागामध्ये आपल्याला टाकता येईल, आणि बाकीचे जे उंची असतात त्या उंची कुठे येतात माहिती का?
तर हा या उंची इथं याच्या बाह्य भागात येतात. ही जर आपण mn वाढवली तर याची mn ची लंब उंची संगत उंची ही त्रिकोणाच्या बाह्य भागात असणार. बघा इथं कुणाची ही उंची झाली संगत उंची mn ची, ही येलो म्हणते. कुठं आली? त्रिकोणाच्या अंतर्भागात आली का? त्रिकोणाच्या बाह्य भागात आहे. आणि याची दुसरी उंची जी असणार आहे, समजा ही LM वाढवली तर इथं जेव्हा आपल्याला उंची काढायची लंबच टाकावं लागेल ना, ही इथे येणार त्रिकोणाच्या बाह्य भागात. एकच उंची अंतर्भागात येईल. ह्या संकल्पना जर तुम्हाला समजल्या तर याच्यावरचं उदाहरण सोडवणं अतिशय सोपं आहे, खूप सोपं आहे. फक्त आता 3 प्रकारचे त्रिकोण असणार आहेत. एक लघुकोन त्रिकोण, एक काटकोन त्रिकोण आणि एक विशालकोन त्रिकोण. विशालकोन त्रिकोणाची उंची कुठे येणार आहे? बाह्य भागात येणार. लक्षात येत आहे? तुम्ही आता कन्फ्युजन काय होतं बघा, की मुलं काय करतात काय काय वेळेस की इथं समजा आपण उंची एलो घेतली तर पाया कोणता विचारला तर मुलं सांगतात ON. ON पाया नाही. बाजू त्रिकोणाची बाजू कोणती? MN आहे. ही फक्त कशासाठी वाढवली आपण? MN उंची दाखवण्यासाठी. त्यामुळे हा पाया होणार नाही, ON पाया होणार नाही, MN पाया होणार. MN पायावरची उंची येलो असणार. येतं लक्षात? कन्फ्युजन होऊ नये. झालं एवढं लक्षात ठेवा. आपण डायरेक्ट काय करू आता, त्याच्यावरचा गुणधर्म घेऊ. तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर कसं काढायचं किंवा त्याचा गुणधर्म काय आहे. आता ह्या 2 आकृत्या मी तुमच्या समोर काढलेल्या आहेत. ह्याच आकृत्या गृहीत धरून आपण तो गुणधर्म पाहूया. सोपा आहे, अवघड नाही. लक्षात ठेवा फक्त. आता हा कशा संदर्भात आहे? त्याच्या पाया आणि उंचीच्या संदर्भातच आहे. कारण का ह्या सूत्रामध्ये पाया आणि उंची, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/3 गुणिले पाया गुणिले उंची. आता मला सांगा, त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला पाहायचंय. 2 त्रिकोणाचा इथं आपण तुलना करतोय. त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणल्यावर तुलना दोघांचीच करावं लागणार आहे. दोघांपेक्षा जास्त पण करता येते, पण एकाची करता येणार नाही. गुणोत्तर करायचं म्हणल्यानंतर 2 त्रिकोण असणार, लक्षात घ्या. मग त्याच्या संगत पाया कोणती, उंची कोणती, हे कन्फ्युजन होऊ देऊ नका. आकृत्या 2 तिथे सेपरेट आहेत. आता काय वेळेस एकत्र पण देतात. एकच आकृतीमध्ये 2 त्रिकोण असतात, असू शकतात. जसं की आता बघा इथं एक त्रिकोण होता, त्याचे पुन्हा आणखी 2 हे त्रिकोण झाले, म्हणजे एकूण त्रिकोण 3 झाले. येते लक्षात? म्हणजे कोणत्या 2 त्रिकोणांचा इथे विचार करायचा आहे, त्याचा पाया कोणता, त्याची संगत उंची कोणती, हे जर तुमच्या लक्षात आलं तर मग पुढं आपल्याला हा गुणधर्म वापरता येईल. तर काय करायचंय, आता बघा हे त्रिकोण ABC घेतला मी, याचं क्षेत्रफळ मला काढायचंय. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ असं लिहिण्याच्या ऐवजी त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ आपण शॉर्ट मध्ये लिहू. एरिया ट्रायंगल त्रिकोण कोणता? ABC. म्हणजे अर्थ तोच झाला. कुणाचं क्षेत्रफळ? ABCचं, त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ एरिया. ओके बरोबर. आता सूत्र वापरू आपण. 1/2 आपण काय म्हणणार? पाया गुणिले उंची म्हणणार. ओके सूत्र मांडलं. मग कोणता त्रिकोण आहे? ABC. मग त्याचा पाया कोणता? इथं बघा BC ठेवलं. उंची कोणती? AD. ओके हा कशात झाला? हे एरिया ट्रायंगल ABC च क्षेत्रफळ, याला 1 नंबर मी नाव देतो. दुसऱ्या त्रिकोणाचं काढा. एरिया ट्रायंगल PQR. सूत्र तेच. पाया कोणता? QR पाया आणि उंची कोणती? PS.
क्यू आर पाया आणि उंची पी एस झाली तर ह्याला समीकरण क्रमांक 2 म्हणा. मग आता हे दोन समीकरण झाले. आता या दोन समीकरणांचं गुणोत्तर घेऊ आपण. गुणोत्तर हा शब्द आहे. आता गुणोत्तर लिहित असताना आपण काय करतो, ए आणि बी चे गुणोत्तर गेल्या वर्षी आपण शिकलोय, गुणोत्तर व प्रमाण. मग समजा त्याचं यम आणि एन आहे, यम आणि एन आहे असं जर म्हटलं तर ए आणि बी चं गुणोत्तर यम आणि एन आहे म्हणजेच यम भागिले एन म्हणतो आपण किंवा यमास एन म्हणतो. अशा दोन पद्धती आहेत गुणोत्तर दाखवायच्या, बरोबर. मग आता जसं भागाकाराच्या स्वरूपात दाखवू आपण हे गुणोत्तर. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हटलंय म्हणून हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढू. एरिया ट्रायंगल एबीसी छेद एरिया ट्रायंगल पी क्यू आर बरोबर. आता उजवी बाजू घ्या, 1/2 गुणिले बीसी गुणिले एडी छेद 1/2 गुणिले क्यू आर गुणिले पीएस. 1/2 कॅन्सल. काय राहिलं, एरिया ट्रायंगल एबीसी छेद एरिया ट्रायंगल पी क्यू आर बरोबर बीसी गुणिले एडी छेद क्यू आर गुणिले पीएस. बघा गुणधर्म तयार झाला का नाही बघा. काय आलं गुणधर्म. आता हे दोन त्रिकोण, कुठलेही दोन त्रिकोण घ्या, हेच म्हणून नाही, कोणतेही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे कसं असतं. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. लक्षात येत आहे. म्हणजे आपला हा गुणधर्म कसा लिहिता येईल, हा शब्दामध्ये गुणधर्म मांडूया. शब्दामध्ये हा गुणधर्म लिहिता येईल आपल्याला. बघा, दोन त्रिकोणांच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे मांडताना आपण कसं मांडणार, मांडताना आपण समजा शॉर्ट मध्ये म्हटलं तर समजा एक त्रिकोण आहे, जनरल एक त्रिकोण आहे, दुसरा एक त्रिकोण आहे, तर त्याचा आता ह्या 1 नंबर त्रिकोणाची उंची आणि पाया जनरल लिहिलं मी, त्याची उंची आणि पाया मी समजा पाया B1 लिहिलं बेस आणि उंची हाईट H1 लिहिली. 2 नंबरच्या त्रिकोणाची पाया आणि उंची आपण समजा लिहिली
B2 आणि H2 असं लिहिता गणितीय भाषेमध्ये. हा गुणधर्म झाला. मग कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं तुम्हाला गुणोत्तर लिहायचं आहे, तर गुणोत्तर लिहायचं आहे तर काय करायचं, त्रिकोणाचं नाव बदलणार आहे फक्त. आता आकृतीमध्ये जे त्रिकोणाचं नाव असणार आहे ते नाव इथे येणार आहे. एरिया ट्रायंगल इथे एबीसी आहे, तर मी काय लिहिणार, एरिया ट्रायंगल एबीसी म्हणणार आहे. छेद दुसरा त्रिकोण कोणता आहे, एरिया ट्रायंगल पीक्यूआर आहे. मला या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहायचं आहे, तर त्याचे गुणोत्तर कसं असतं, पाया कोणता, आता मी एबीसी घेतलाय अंशस्थानी, मग एबीसीच पाया घ्या बीसी आणि उंची घ्या एडी, त्याची संगत उंची, यांचा गुणाकार छेद 2 नंबरचा त्रिकोण कोणता आहे, पीक्यूआर. पीक्यूआर चा पाया घ्या क्यूआर आणि उंची घ्या पीएस. अशा पद्धतीने गुणधर्म वापरायचा. बघा लक्षात येते का, सोपा आहे, काही अवघड नाही. ओके, तर हा नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर आता ह्याचे काही उपप्रमेय आहेत. म्हणजे उपप्रमेय म्हणजे प्रत्येक वेळेस आता दोन वेगवेगळे समजा त्रिकोण आहेत, वेगवेगळे म्हणजे एकाच आकृतीमध्ये पण असू शकतात, पण त्याची पाया आणि उंची एखाद्या वेळेस काय असतं बघा, की एखाद्या आकृतीमध्ये जर दोन त्रिकोण दाखवले तर त्याची पाया सामायिक असू शकतो, त्याची उंची सामायिक असू शकते. मग अशा वेळेस गुणधर्म कसा वापरायचा ते आपण पाहूया. मग आता पहिली अट आपण असं म्हणूया की समजा जर दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे, उंची समान आहे बरं का, गुणधर्म तोच आहे आपला, आहे तोच. आता काय म्हणणार बघा, मी काय म्हणणार, तर उंची समान म्हणल्यावर h1 बरोबर h2 बरोबर, उंची समान आहे. मग दोन त्रिकोण आहेत, ह्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर मला काढायचं आहे. मी काय लिहिणार, b1 गुणिले h1 b2 गुणिले h2 आणि इथं मी काय लिहिलंय, h1 आणि h2 समान आहे. मग मी काय केलं, समजा b1 गुणिले h1 b2 गुणिले h2 च्या ऐवजी मी h1 लिहू शकतो. का, तर दोन्हीची उंची समान किंवा दोन्हीची लांबी समान आहे, म्हणून मी h2 च्या जागी h1 लिहिलं. मग काय होणार, h1 कॅन्सल होणार. म्हणजेच अर्थ काय झाला, जर दोन त्रिकोणाची उंची जर समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कशावर अवलंबून आहे, त्याच्या संगत पायांच्या गुणोत्तर एवढं. पायांचंच गुणोत्तर घेतलं ना, कारण उंची तर कॅन्सल झाली. उंची का कॅन्सल झाली, दोन्हीची उंची समान होती. भागाकारामध्ये दोन समान ज्या संख्या असतात, पद असतात, ते काय असतात, त्यांचा भागाकार एक असतो आणि गुणाकारामध्ये एकचा काही परिणाम होत नाही, म्हणून हा भागाकार इथे एक येणार आहे. आलं लक्षात. म्हणजेच गुणधर्म काय झाला, जर दोन त्रिकोणाची उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे कशावर असतं, त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजे आता आपल्याला हा लिहिता येईल प्रमेय, काय लिहिता येईल, गुणधर्म दोन समान उंचीच्या त्रिकोणाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या
गुणोत्तरा एवढे असते. हा त्यातला उपप्रमेय. मेन प्रमेय तर लक्षात ठेवायचंच आहे. तो कुठं वापरायचा? दोघांमध्ये काही समान नाही, उंची पण समान नाही, पाया पण समान नाही, तेव्हा मेन गुणधर्म वापरायचा पहिला आपला. आणि जर समजा एखाद्या त्रिकोणामध्ये काय झालं, दोन त्रिकोणामध्ये समान जर उंची आली तर तिथं मात्र हा गुणधर्म वापरायचा. म्हणजे उंची इथं घ्यायचीच नाही, फक्त गुणोत्तर कोणाचं घ्यायचं? पायांचं गुणोत्तर घ्यायचं. त्या दोन त्रिकोणाचा पाया वेगवेगळा असणार आहे ना, उंची समान आहे, पाया वेगवेगळा आहे, तेव्हा त्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या पायांच्या गुणोत्तर एवढे घ्यायचं. बघा लक्षात येते का? ठीक आहे. बरं, जसं उंची समान असते तसं पाया पण समान असू शकतो ना. दुसरा गुणधर्म हा पण नोट डाऊन करून घ्या. दुसरा म्हणतोय पाया समान. काय बदलणार आहे बरं इथं? इथं बदल काय होणार आहे? इथं मी काय करणार आता, H1 आणि H2 समान नाही. आता काय समान आहे? इथं समान आहे. समजा B1 आणि B2 समान आहे. गुणधर्म तोच, फक्त बदल काय होणार? कॅन्सल काय होणार बघा. आता B1 गुणिले H1, इथं B2 च्या ऐवजी मी B1 लिहिलं, कारण दोन्हीची लांबी समान आहे. मग B1 B1 कॅन्सल होणार. आणि मग इथं काय येणार? B1 छेद B2 च्या ऐवजी H1 छेद H2. गुणधर्म तोच झाला. आता पाया समान आहे, मग इथं काय म्हणावं लागेल? दोन समान पायांच्या. इथं शब्द फक्त मी बदलतोय बघा, लक्षात ठेवायला सोपं आहे. पायांच्या त्रिकोणांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत. इथं पायाच्या ऐवजी काय लिहायचं? उंची. उंचीच्या गुणोत्तर एवढे असते. समजतंय? पाया समान असू शकतो किंवा उंची समान असू शकते. जेव्हा पाया समान आहे तेव्हा उंचीच्या गुणोत्तर एवढे येणार, आणि जेव्हा उंची समान आहे तेव्हा पायांच्या गुणोत्तर एवढे. झालं. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर याच्यावरच येणार उदाहरण, प्रत्येक उदाहरण तुम्ही सोडवू शकता. आता याच्यामध्ये झालंय काय बघा, आपला जो सराव संच 1.1 आहे त्याच्यामध्ये काही भाग जो आपला आता या परीक्षेसाठी, तुमच्या फक्त परीक्षेसाठी काय केलेलं आहे, 25% जो भाग वगळलेला आहे का, त्याच्यामध्ये याच्यातलं काय वगळलेलं नाहीये. 1.1 आहे तसं आहे. 1.1 आहे तसं आहे. ठीक आहे. तर आता 1.1 जो आहे आपला सराव संच ह्याच्यावर आधारित. हा जो गुणधर्म आपण पाहिलाय त्याच्यावर आधारित आहे. मग काय करायचंय बघा, एक उदाहरण घेऊ आपण. 1 नंबर उदाहरण. एका त्रिकोणाचा पाया, एका त्रिकोणाचा पाया एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर
क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता इथं त्रिकोणाला नाव वगैरे दिलेलं नाही, तुम्ही गृहीत धरू शकता की ते दोन त्रिकोण, समजा एक एबीसी आहे, दुसरा बीक्यू आहे, पीक्यूआर आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही असं म्हणा की त्रिकोण, समजा कारण इथे दिलेलं नाही म्हणून आपण म्हणूया, पण समजा त्रिकोण एक चा पाया B1, पाया किती आहे 9, आणि उंची त्याला आपण h1 म्हणू, ती किती आहे 5. त्रिकोण 2 चा पाया, त्याला दुसरं नाव द्यावं लागेल B2, त्याला म्हणू आपण 10, आणि उंची त्याला आपण म्हणू h2 6. आता गुणधर्म वापरायचा आहे. इथं काय समान दिलंय का बघा, काहीच समान नाही, म्हणजे समान पाया नाही, समान उंची नाही. त्याच्यामुळे मूळ आपला जो पहिला गुणधर्म आपण पाहिला आहे, काय पाहिला होता, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हा गुणधर्म वापरायचा आहे. मग कसा वापरायचा तो, वाटलंच तर वर लिहा, नाही तर पुढे कारणामध्ये लिहा गुणधर्म कोणता वापरणार आहात तो शॉर्ट मध्ये. काय करा, एरिया ट्रायंगल 1 आणि एरिया ट्रायंगल 2 यांचं गुणोत्तर. आता एरिया ट्रायंगल 1 चा आपलं पाया आणि उंची घ्या, B1 इंटू H1 गुणाकार B1 गुणिले H1, आणि दुसरा त्रिकोण B2 गुणिले H2. काय वापरलं, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे पुढे लिहायचंय. कोणता गुणधर्म वापरला, नाहीतर वर पूर्ण गुणधर्म लिहायचा, त्याला वेळ लागण्यापेक्षा आपण पुढे कारण लिहून टाका. हे कशावर लिहिलं, भूमितीमध्ये कारण महत्वाचं आहे. हा गुणधर्म कोणता आहे त्या गुणधर्माचं नाव लिहायचं. नुसतं नाही तर दोन म्हणण्यापेक्षा आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर लिहिलं तरी चालते, दोन नाही लिहिले चालेल. ओके, हे कारण आहे फक्त. पुढं जर तुम्ही समान त्रिकोणाचा समान पाया असलेले त्रिकोणाचा गुणधर्म असं लिहिलं तरी चालते. समान जर पाया असेल, समान उंची असेल तर समान उंचीचे दोन त्रिकोणाचा गुणधर्म असं लिहिलं तरी चालेल. आता हा फक्त त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तराचा गुणधर्म आहे म्हणून आपण मी तसं लिहिलंय. आता फक्त किमती ठेवायच्या मध्ये. B1 ची किंमत 9, H1 ची किंमत 5, B2 ची किंमत 10 आणि H2 ची किंमत 6. आता कोणत्या संख्येला कोणी भाग जातो, 5 ने 10 जातो, 5 1 5, 5 2 10, 9 आणि 6 ला 3 न जातो बघा, 3 2 6, 3 3 9, मला काय शिल्लक 3 1 3, खाली 2 2 4. मग आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायला सांगितलंय. उत्तर लिहिताना तुम्ही काय करा, मी तो उत्तर लिहितो वरी, इथं लिहू उत्तर किंवा इथं लिहिलं तरी चालतंय. म्हणून दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती आहे, 3:4 आहे. गुणोत्तर लिहिण्याची पद्धती 3:4 आहे. संपलं. उदाहरण अतिशय सोपं उदाहरण आहे. अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मार्काला येऊ शकतं. आता पहा दुसरं बघा,
दुसरं उदाहरण काय आहे हे पहिलं नोट डाऊन करून घ्या. दुसरं उदाहरण काय म्हणतं? दुसरं उदाहरण दिलेल्या आकृती मध्ये BC लंब AB म्हणजे कशावर उंची टाकलेली दिली आहे. त्यानंतर AD लंब कोणाला आहे? AB ला. BC बरोबर दिलंय 4, AD बरोबर दिलंय 8. तर काय काढायला सांगितलंय? एरिया ट्रायंगल ABC छेद एरिया ट्रायंगल ADB म्हणजे गुणोत्तर काढायचं आपल्याला. हे या दोन त्रिकोणाचं गुणोत्तर काढायचं. मग आता एक काम करू आपण. इथं काय करायचंय? एक आकृती दिली आहे बघा. आकृतीवरून आपल्याला हे ठरवायचंय. एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीवरून आपल्या लक्षात येईल निश्चितच. आता बघा ही एकाच आकृतीमध्ये दोन आकृत्या आहेत. आणि तुमच्या लक्षात पण आलं असेल थोडस. तुम्ही जर उदाहरणाकडे थोडस बघितलं का आपल्याला 4 घटक दिलेलेच नाही. 4 किमती दिलेल्याच नाही. काय दिलेले आहेत आपल्याला? आपल्याला घटक काय दिले तिथं? किती? 2च दिले. म्हणजे इथं काहीतरी समान असणारच आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर आहे. बघा काय दिलंय? दिलेल्या आकृतीमध्ये BC कुठे बघा? BC लंब कुणाला आहे? ही BC लंब कुणाला आहे? AB ला. म्हणजे इथं काटकोनात चिन्ह आलं. 90 अंशाचा कोन लंब आहे. त्यानंतर AD लंब कुणाला आहे? AB ला. AD ही लंब कुणाला आहे? AB लाच आहे. येतं लक्षात? आणि दिलंय काय? BC ची लांबी दिली आहे 4 आणि AD ची 8 दिली आहे. तर आपल्याला हा त्रिकोण ABC म्हणजे हा वरचा त्रिकोण एरिया ट्रायंगल ABC छेद एरिया ट्रायंगल ADB खालचा, त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. मग आता ह्याच्यामध्ये बघा घटक बघा सामायिक. ही उंची आहे BC, त्याचा पाया कोणता? संघ AB. ह्या त्रिकोणाचं झालं ABC चं. आणि ADB चं बघा उंची AD, पाया कोणता आहे? AB. म्हणजे पाया इथं सामायिक आहे, सारखा आहे, एकच आहे ना पाया, सामायिक पाया आहे. म्हणजे पाया समान असलेले दोन त्रिकोण आहेत. आलं लक्षात? मग गुणधर्म कोणता वापरायचा? समान पायाचे दोन त्रिकोण असलेला गुणधर्म तो वापरायचा आहे. आपण काय करू इथं? त्रिकोण ABC व त्रिकोण ADB या दोन त्रिकोणाचा एकत्रित विचार करू आपण. याच्यामध्ये दिलंय काय? BC लंब आपल्याला AB दिलंय आणि AD लंब आपल्याला AB दिलंय. बरोबर? आणखी काय दिलंय? BC ची लांबी दिली, AD ची लांबी दिली. आता काय करू आपण? एरिया ट्रायंगल ABC छेद एरिया ट्रायंगल ADB या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आता इथं लक्षात घ्या पाया समान आहे. पाया समान आहे म्हणल्यावर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कशावर अवलंबून असणार आहे? उंचीवर असणार आहे. उंची, फक्त उंचीचं गुणोत्तर घ्यायचं. आता ABC वर घेतलेलं आहे म्हणून ABC ची उंची कोणती येणार आहे? BC.
आणि एडीबी ची उंची कोणती येणार आहे? एडी. पाया घ्यायचंच नाही कारण पाया समान आहे. मी तर लिहायचे काय? समान पायांच्या त्रिकोणांचे गुणोत्तर. पूर्ण गुणधर्म लिहायची काही गरज नाही, शॉर्ट मध्ये लिहा. एवढं जर लिहिलं कारण तरी चालतंय. ठीक आहे. मग आता बघा काय येणार आहे? बीसी किती आहे? 4. एडी किती आहे? 8. 4 1 4, 4 2 8, 1/2. म्हणजे काय आलं? इथं उत्तर लिहितो मी, शॉर्ट मध्ये लिहितो इथं. एरिया ट्रायंगल एबीसी छेद एरिया ट्रायंगल एडीबी. खाली जागा नसल्यामुळे मी साईडला लिहितोय, तुम्ही व्यवस्थित लिहून टाका. हे झालं गुणोत्तर, उत्तर झालं. बघा समजतंय का? खूप सोपे आहे उदाहरण, काहीच अवघड नाही. फक्त आकृती लक्षात घ्यायची, काय दिलंय, काय काढायचंय हे जर तुमच्या लक्षात आलं. महत्वाचं काय की दिलेला जे उदाहरण आहे ते उदाहरण आणि आकृती आधी मॅचिंग करायची, मॅच करायचंय. काय दिलंय काय नाही ते समजून घ्यायचं आणि नंतर उदाहरण सोडायचं. म्हणजे आपण ठरवायचं आधी की आपला गुणधर्म कोणता वापरावा लागेल. आणि हे होतं, सरावानं होतं, अवघड नाहीये. आणखी एक उदाहरण बघा आणि मग काय करू आपण? तिसरं एक उदाहरण घेतलं की पुढचे उदाहरण तुम्ही सोडू शकता, सोपे आहेत. आता काय करायचंय? तिसरं उदाहरण घेऊ आपण. तर काय करा, तिसरं उदाहरण बघा. तिसरं काय उदाहरण? तिसरं उदाहरण, शेजारील आकृतीमध्ये रेख पीएस लंब रेख आरक्यू रेख क्यूटी लंब रेख पी आर जर आरक्यू 6 पीएस 6 आणि पी आर 12 तर क्यूटी काढा. काय दिलंय? आकृती काढू आपण आधी. आकृती काढल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. PQR आणि PS आणि इथं लंब दिलेला आहे
टी. आधी बघा की आपल्याला दिलंय काय. शेजारील आकृतीमध्ये रेख पीएस लंब कुणाला दिले, पीएस क्यू आर आर क्यू ला, आणि रेख क्यूटी पी आर ला. जर आर क्यू ची लांबी दिली आहे बघा इथं, आर क्यू ची लांबी आहे 6, पुन्हा पीएस ची लांबी आहे 6, पी आर ची लांबी म्हणजे याची पी आर ची लांबी आहे 12. आपल्याला क्यूटी ची लांबी काढायची. काय करावं लागेल या उदाहरणामध्ये बघा, काय करावं लागेल आपल्याला. तर या उदाहरणामध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा, दोन त्रिकोण जे आहेत, दोन त्रिकोण नसून एकच त्रिकोण आहे. तुम्ही म्हणाल कसा, पी क्यू आरच ना, पी क्यू आर. फक्त झालंय काय की ह्या पी क्यू आर मध्ये उंची आणि पाया वेगवेगळे दिलेले आहेत एकाच त्रिकोणामधले. येते का लक्षात बघा. पी क्यू आर हा जर त्रिकोण घेतला मी, समजा इथं लिहितो मी, पी क्यू आर मध्ये पाया आणि उंची, समजा मी सुरुवातीला पाया क्यू आर घेतो, आर क्यू घेतो, पाया आर क्यू आणि उंची आर क्यू ची संगत उंची पीएस, बरोबर आहे. आणि आर क्यू ची लांबी किती दिली आहे, आर क्यू ची लांबी 6, पीएस ची लांबी 6. तर मी काय करतो, एरिया ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 1/2 पाया कुठला घेतला मी, आर क्यू, आणि उंची पीएस. तर 1/2 गुणिले 6 गुणिले पीएस 6, बरोबर आहे. आता बेत्रिक 6 त्रिकोण पी क्यू आर बरोबर सायंत्रिक 18. म्हणजे मला त्रिकोण पी क्यू आर चं क्षेत्रफळ जे आहे, युनिट किंवा एकक दिलेलं आहे म्हणून, एकक वर्ग 18 एकक वर्ग हे मिळालं मला. आता दुसरा त्रिकोण तोच, म्हणजे तोच त्रिकोण आहे कोणता, त्रिकोण पी क्यू आर. पाया आणि उंची बदला. आता काय झालंय, उंची मी इथं क्यूटी घेतोय, पाया कुठला घ्यावा लागेल, पी आर. म्हणजेच याच्यामध्ये पाया पी आर बरोबर, पी आर ची लांबी दिली बघा 12, आणि उंची मी घेतो त्याची संगत उंची कोणती आहे, क्यूटी. क्यूटी माहित नाही, काढायची आहे. मग या पण त्रिकोणाचं क्षेत्रफळ घ्या ना. एरिया ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 1/2 पाया पी आर घ्यायचा आहे आणि उंची क्यूटी घ्यायची. तर आपल्याला एरिया ट्रायंगल याचं क्षेत्रफळ माहिती झालं ना, 18. डाव्या बाजूला ठेवा, 1/2 पी आर ची लांबी 12, क्यूटी माहित नाही, बे सकून 12, हे 6 इकडे घ्या, क्यूटी बरोबर 6 × 6 सायंत्रिक 18, म्हणून क्यूटी बरोबर
3 असं उदाहरण सोडवायचं. ओके, बघा लक्षात आलंय. आणि आता काय करा, पुढचे जे उदाहरण आहे ते तुम्ही सोडवा, 4थं आणि 5वं. ठीक आहे. आणि जर काय अडचण असेल तर व्हॉट्सअपवरती मला पाठवा. ओके.